माझ्या मुलांना सगळ्यात जास्त आवडणारा बटाट्याचा पदार्थ म्हणजे आलू के पराठे. ते पण माझ्याच हातचे आणि डायरेक्ट तव्यावरनं ताटात. पराठे कसे पाहिजेत? एकदम तलम, भरपूर सारण असलेले, जिभेवर ठेवताच विरघळणारे, अगदी रेशीम स्पर्शी. ब्रंच असो, लंच असो, मधल्या वेळेसचं खाणं असो, डिनर असो, खास मेजवानी असो वा आळसावलेला दिन असो आणि ऋतू कुठला पण असो, हा एक पदार्थ सगळ्या पदार्थांची जागा भरतो. हे पराठे आपल्या जिभेचे चोचले पुरवतात. एकदा का हे पराठे तुम्ही घरच्यांना खायला घातलेत की विकतचे जाडे भरडे, कमी सारण आणि जास्त पीठ असलेले पराठे कोणीही खाणार नाही. त्यामुळे पराठे विचार करून बनवा बर का. खरं म्हणजे पराठे तव्यावरनं ताटात वाढले की उत्तम लागतात. पण घरात बरीच माणसं असतील तर ते करणं काही शक्य नसतं. घरात कितीही माणसं किंवा पाहुणे असोत, सगळ्यांना तव्यावरनं ताटात गरम गरम पराठे आपण वाढू शकतो. त्यासाठी काय करायचं हे पुढे जाऊन तुम्हाला कळेलच. आणि पराठे इंडक्शन कुकरवरती कसे भाजायचे हे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ उड्या मारत न बघता म्हणजे स्किप न करता पूर्ण बघा. चला तर बनवूया तसा झक्कास आलू पराठा आणि झटपट बनवूयात काकडीचा रायता की मेजवानी तयार. व्हिडिओच्या खाली तुमच्या डाव्या हाताला जो ॲरो दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पूर्ण रेसिपी बघता येईल.